गुरुचरित्र कथासार अध्याय 33. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका, तो दत्त विप्र व त्याची पत्नी गुरूंच्या आश्रमात गेली व त्यांच्या जवळ बसली. पत्नी म्हणाली, आम्हाला एका यतीने येऊन अनेक आचार धर्म सांगितले. 4 रुद्राक्ष त्याने दिले. नंतर रुद्राभिषेकाचे तीर्थ आणून ते शिंपडावे आणि अंत्यकाळी नृसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन करा. रुद्राक्ष देऊन तो यती निघून गेला. हे ऐकून श्री गुरु म्हणाले, आम्हीच ते रुद्राक्ष दिले होते. यात रुद्राक्षाचा महिमा फार मोठा आहे. तो मी सविस्तर सांगतो. माणसाची श्रद्धा असो वा नसो, त्याने रुद्राक्ष अंगावर धारण केल्याने त्याची सारी पापे नष्ट होतात. वास्तविक 1 सहस्त्र रुद्राक्षे धारण करावीत, परंतु हे जर करणे शक्य नसेल तर शेंडीला 1, दोन्ही हातात मिळून 24, गळ्यात 32, मस्तकाभोवती 24, 2 कानावर 12, याप्रमाणे सर्व मिळून 93 रुद्राक्ष धारण करावे, किंवा गळ्यात 108 रुद्राक्षाची माळा घालावी. या माळेत नवरत्नेही गुंफावीत. रुद्राक्ष हे पापनाशक आहे. रुद्राक्षावर अभिषेक करावा. एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशमुखी अशी विविध प्रकारची रुद्राक्ष मिळतात. रुद्राक्षाचा प्रभाव किती महान असतो या संबंधीचे उदाहरण असलेली एक कथा आहे. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यात प्रजा फार सुखी होती. त्याला सुधर्मा नावाचा मुलगा होता व त्याचा प्रधान त्याचा जो मुलगा होता त्याचे नाव तारक. दोघे समान वयाचे होते. त्याची एकमेकांशी गाढ मैत्री होती. ते एके ठिकाणी विद्याभ्यास करीत. दोघेही अतिशय ज्ञानवंत शिवभक्त होते. रुद्राक्ष माळा गळ्यात, कपाळावर भस्म धारण, त्रिपुंड तिलक लावीत. राजघराण्यातले असल्यामुळे त्यांना माता पिता सोन्याचे रत्नखचित अलंकार घालायला देत, परंतु दोघांना तशा वैभवाची आवड नव्हती. ते अलंकाराचा त्याग करून रुद्राक्षच वापरत. त्यांना शृंगार आवडत नसे. राजपरिवाराला त्याचे फार नवल वाटत असे. एकदा पराशर ऋषी राजप्रसादात आले. राजाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले. साष्टांग नमस्कार करून आदराने त्यांना राजमंदिरात आणले. सिंहासनावर बसून त्यांची यथासांग प्रेमपूर्वक पूजा केली. भोजन प्रसाद झाल्यावर राजाने हात जोडून मुनीश्वरांना आपली समस्या सांगितली. तो म्हणाला, स्वामी, या दोन्ही मुलांना रुद्राक्षाची आवड आहे. सुवर्णालंकार यांचा त्याग करतात. आपण त्रिकालज्ञ आहात. यांच्या पूर्वजन्मातील काही कारणांचा या गोष्टीशी संबंध आहे का? कृपया सांगून समाधान करावे. मला या दोघांची चिंता वाटते. हे पुढे कसे राज्य करतील? यावर ऋषी म्हणाले, तुझ्या आणि प्रधानाच्या पुत्राचा वृत्तांत आश्चर्यकारक आहे. याविषयी हकीकत आहे. पूर्वी काश्मीर देशात नंदीग्राम नावाच्या नगरीमध्ये एक वेश्या राहत होती. अत्यंत लावण्यवती असल्यामुळे तिच्याजवळ अगणित संपत्ती होती. ती अतिशय ऐश्वर्य संपन्न जीवन जगत होती. विविध विपुल अलंकार, दासदासी, गाई म्हशी, धनधान्य असे वैभव संपन्न तिचे घर होते. ब्राह्मणांना दानधर्म करीत असे. गरिबांना अन्नवस्त्र देत. तिच्या निवासस्थानी एक शोभिवंत नाट्य मंडप होता. त्यामध्ये ती आपल्यासारख्या सह नृत्य करीत असे. तिने एक कोंबडी व एक माकड मनोरंजनासाठी पाळले होते. ती स्वतः शंकराची भक्त होती. त्या माकडाच्या आणि कोंबड्यांच्या अंगावरही तिने रुद्राक्ष बांधले होते. त्यांनाही ती हौसेने नृत्य शिकवत असे. तिचा एक नियम होता. जो पुरुष प्रथम तिच्या घरी येत असे, फक्त त्याचीच दिवसभर एकनिष्ठपणे सेवा करीत असे. त्याला साक्षात शिवरूप मानित असे. एके दिवशी एक शिवव्रती नावाचा एक श्रीमंत व्यापारी तिच्याकडे आला आणि त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा होता व एक रत्न खचित शिवलिंग होते. सूर्यासारखे त्याचे तेज होते. तिने त्याला वंदन करून सन्मानाने आपल्या नाट्य मंडपात बसवून त्याचा आदर सत्कार केला. त्याच्या जवळचे रत्नखचित शिवलिंग पाहून ती आपल्या सखीला म्हणाली, असे बहुमूल्यवान शिवलिंग माझ्याजवळ असावे असे मला वाटते. तू त्या व्यापाऱ्याला जाऊन विचार की आपण मला हे शिवलिंग देणार असाल तर 3 दिवस मी पत्नी होऊन त्यांच्या सोबत राहील. पतिव्रता धर्माला जागे.
अथवा त्याचे मोल पाहिजे असल्यास लक्ष संख्येच्या पटीत द्रव्य बोला. यावर तो व्यापारी म्हणाला, माझी अट आहे, 3 दिवस माझी धर्मपत्नी होऊन तिने सेवा करावी. परंतु हे शिवलिंग मला प्राण्यापेक्षा प्रिय आहे. ते भंगले, फुटले, हरवले नाहीसे झाले तर मी चितेत उडी घेऊन प्राणत्याग करेन. ती अट तिने आनंदाने मान्य केली. व्यापाऱ्याने ते शिवलिंग असलेले रत्नखचित कंकण तिच्या हाती बांधले. तिने शिवलिंगावर हात ठेवून त्याची 3 दिवस पत्नी धर्माप्रमाणे वागण्याची शपथ घेऊन व्यापाराला विश्वास दिला. सूर्य अस्ताला गेल्यावर ती झोपण्यासाठी गेली आणि झोपण्यासाठी जाताना तिला ते स्वतःला बांधून ठेवण्यात चांगले वाटले नाही, म्हणून तिने ते आपल्या नाट्य मंडपातील खांबाच्या कपाटात ठेवले व पुन्हा झोपी गेले. तेव्हा शिवाने तेथे लीला केली. नाट्य मंडपाला अचानक प्रचंड आग लागली. पाहता पाहता मंडप जळून भस्म झाला. नगरातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व जळून गेल्यावरच आग शांत झाली. ती आग पाहून वेश्या शोक करू लागली. त्या मंडपात माकड आणि कोंबडा बांधून ठेवले होते, ते जळून गेले. आगीच्या धगीमुळे ते कपाटात ठेवलेले रत्नखचित शिवलिंगही फुटून गेले. आपल्या लाडक्या प्राण्यांचा अंत झाला आणि शिवलिंगही फुटले. यामुळे ती फार दुःख करू लागली. शिवलिंग दग्ध झाल्याचे कळताच व्यापारी विलाप करून रडू लागला. आता व्यापाऱ्याने तिला अट घातली होती त्याची आठवण करून दिली व शिवलिंग नाहीसे झाल्यावर प्राणत्याग करण्याचा त्याने निर्धार केला. अनेकांनी त्याला या विचारापासून परावृत्त होण्यासाठी विनंती केली. अनेकांनी युक्तिवाद करून समजाविले, परंतु व्यापारी आपल्या निश्चयापासून ढळला नाही. त्याने चिता पेटवली व त्यात उडी टाकली. हे पाहून वैश्यने शिवव्रती व्यापाराला 3 दिवसासाठी का होईना पती मानले होते. पत्नी होऊन त्याची सेवा करण्याची शपथ घेतली होती. त्याप्रमाणे त्याच्याबरोबर सहगमन करण्यास ती सिद्ध झाली. तिलाही लोकांनी समजाविले, परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यर्थ. तिनेही अग्निकुंड पेटवले, इतर सर्व विधी करून ब्राह्मणांना निमंत्रित करून धन दौलत दान करून टाकले. सूर्याला नमस्कार केला व अग्निकुंडात उडी टाकली. त्या क्षणी अग्निकुंडातून पंचमुखी दशभुजा असलेले भगवान शिवशंकर प्रकट झाले. त्या क्षणी चिता नाहीशी झाली. तिच्या हाताला धरून शिवशंकर म्हणाले, तुझी सत्व परीक्षा पाहण्यासाठी मीच शिवव्रती व्यापारी बनून तुझ्या निवासस्थानी आलो. तू सत्यवचनी पतिव्रता आहेस. तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालेलो आहे. हे रत्नजडित शिवलिंग स्वयंभू आहे. त्याला अग्नी जाऊ शकत नाही, हे भांगणार नाही. अग्नी वगैरे मीच रचलेली माया होती. आता तू काय वर मागशील तो मी तुला देईन, भगवान शंकर म्हणाले. यावर ती नम्रपणे भगवान शिवाला नमस्कार करून म्हणाली, परमेश्वरा, माझ्या दास दासीसह मला मुक्त करावे. आपल्या चरणाजवळ सतत स्थान द्यावे, हीच विनंती. यापुढे आम्हाला पुनर्जन्म नसावा. यावर भगवान शंकर तथास्तु म्हणाले. कैलासाहून विमान आले. सर्वांना त्यात बसवून कैलासात नेले व सर्वांचा उद्धार झाला. ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले, राजा भद्रसेन, त्या नाट्य मंडपात जळून गेलेले माकड म्हणजे या जन्मीचा तुझा पुत्र सुधर्मा आणि कोंबडा म्हणजे प्रधान पुत्र तारक. रुद्राक्ष मायेविषयी दोघांना आवड आहे. हा पूर्वजन्मी त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा परिणाम आहे. पूर्वी जन्मी त्यांच्या देहावर रुद्राक्ष घातले गेले, त्या पुण्याचे फळ म्हणून या जन्मात त्यांना राजकुळ मानव जन्म लाभला आहे. हे ऐकून राजा भद्रसेन म्हणाला, स्वामी, आपण त्रिकालज्ञ आहात. माझ्या व प्रधान पुत्राचे आपण पूर्वजन्मातील वृत्त सांगितले. याप्रमाणे त्यांचे भविष्य कथन करावे तर आपले अत्यंत उपकारच होतील. यावर पराशर म्हणाले, राजा, त्यांचे पुढील भविष्य कथन ऐकून तू दुःखी होशील. राजा म्हणाला, जे असेल ते ऐकण्याची माझी तयारी आहे, आपण चिंता करू नये. ऋषी म्हणाले, मन घट्ट करू नये. तुझ्या पुत्राचे आयुष्य अवघे 12 वर्षाचे आहे आणि त्या 12 वर्ष पूर्ण होण्यास अवघा 7 दिवसांचा कालावधी बाकी आहे. आजपासून 8व्या दिवशी सूर्य मध्यान्ही येताच राजपुत्र सुधर्माचा मृत्यू येईल. राजकुमाराचे असे भविष्य कथन ऐकून राजा भद्रसेन एकदम मूर्छित होऊन पडला. इतरांनी त्याला धावपळ करून सावध केले.
सावध होऊनही राजा शोक करू लागला. त्याने पराशर ऋषीचे शरण धरले व विनंती करू लागला, मुनिवर्य, राजकुमाराला या अपमृत्यूपासून वाचवा आणि मला व माझ्या राणीला पुत्रविरहाच्या दुःखापासून मुक्ती द्या. तेव्हा पराशर ऋषी म्हणाले, राजा, दुःख करू नकोस. या संकटातून पार पडायचे असेल तर त्यावर उपाय आहे. या रुद्र अध्यायात तो उपाय सांगितला आहे. तो म्हणजे रुद्राध्याय रूपी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. ब्रह्मदेवाने हा सारे रूप रुद्राध्याय सप्तर्षींना दिला. त्यांनी आपल्या शिष्यांना दिला. शिष्य परंपरेने तो आजपर्यंत म्हटला जातो. यासारखा श्रेष्ठ मंत्र नाही. सर्व पापे, अपमृत्यू, दुरिते नष्ट करणारा, काम, क्रोध, लोभ यांच्यामुळे घडणारी पापे, दोष नष्ट करणारा हा रुद्राध्याय आहे. रुद्राचा पाठ करण्यासमोर यमदूत येण्यास भीतात. हा पाठ असा करू नये. याविषयी पराशर ऋषी म्हणतात, भक्ती नसेल तर गर्व मत असेल सोपून असताना रुद्राध्याय म्हणू नये. रुद्राभिषेकाचे जलतीर्थ म्हणून पिणाराला पापे स्पर्श करीत नाही. रुद्र म्हणून भगवान शिवाची पूजा करणारे शतायुषी होतात. पराशर ऋषी म्हणाले, राजा, तू 10 सहस्त्र एवढा रुद्राचा पाठ विद्वान 100 ब्राह्मणाकडून करून घे. राजाने तत्काळ 100 ब्राह्मण निमंत्रित केले. शिवलिंगावर रुद्र पाठाने उसाच्या रसाचा अभिषेक केला. रोज अभिषेक केलेल्या रसानेच मुलांना स्नान घाले. ते तीर्थ म्हणून प्राशन करण्यास दे. 7 दिवसानंतर दुसऱ्या दिवशी सूर्य मध्याने येताच अचानक राजपुत्राला मूर्छा आले. पराशरांनी त्याला सांभाळले. ब्राह्मण मंत्राक्षता त्या राजपुत्रावर टाकू लागले. त्यामुळे यमदूत राजपुत्राजवळ जाऊन मृत्यूपाश टाकू शकले नाही. एवढ्यात तेथे आलेल्या शिवदूतांनी यमदूतांना तेथून पिटाळून लावले. राजपुत्र तत्काळ सावध झाला. राजाला फार आनंद झाला. त्याने ब्राह्मणांना भोजन, तांबूल, भरपूर दक्षिणा देऊन तृप्त केले. सभा भरविली. सभेत उच्चासनावर पराशर ऋषींना बसवून त्यांचा गौरव करून स्तुती केली. तेवढ्यात नारद मुनी तेथे आले. त्यांचा त्रिखंडात संचार असतो. ते म्हणाले, मी कैलासात गेलो होतो. तेथे यम वीरभद्राला विचारायला आला होता की माझ्या दूतांना शिवदूतांनी का हकलून दिले. वीरभद्र म्हणाला, भद्रसेनाच्या पुत्राचे आयुष्य 10,000 वर्ष असताना तुझे दूत त्याला आणायला कसे गेले. दोघांनी खरे काय ते याची खात्री करून घेण्यासाठी चित्रगुप्ताकडे जाण्याचे ठरविले. तिथे गेल्यावर चित्रगुप्तांनी नोंद केली होती, भद्रसेन पुत्राला प्रथम 12 वर्षाचे आयुष्य लिहिले हे खरे, परंतु नंतर तिथे 10,000 वर्ष आयुष्य असे लिहिले होते. यमराज क्षमा मागून निघून गेला असे सांगून आशीर्वाद देऊन नारद मुनी नारायण नारायण म्हणत निघून गेले. पराशर ऋषींनी राजाचा निरोप घेतला. श्री गुरु दाम्पत्याला म्हणाले, गुरुच्या कृपेने रुद्राध्यायाचे पठण यांनी मृत्यूला परत पाठविता येते. सिद्ध नामधारकाला म्हणाले, याप्रमाणे श्री गुरूंनी रुद्राक्ष महिमा सांगितला. 33वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.